जवळजवळ 2007-08 पासून मी येत होते, तेव्हा त्यांचं छोटंसं दुकान होतं. ओके. असं म्हणजे हे चपलाचं दुकान मला आठवत नाही, पण नाही होतं त्या ठिकाणी, एवढं मला फक्त माहिती आहे. आणि ह्यांची छोटंसं म्हणजे एक टेबल होतं आणि टेबलावर आणि त्यांची ती आई बसली आहे ना, ती असायची म्हणजे वडा बनवायची वगैरे ते हे करायचे. 2 छोटी मुलं होती. आता तो मोठा मुलगा झालाय, बाबा पण आहेत त्याच्यात. आणि त्यांचा वडापाव खरंच टेस्टी असतो आणि भरपूर लाईन असते त्यांच्यात. इथे जे वडापाव बनवतात ना, ही सर्व मराठी फॅमिली आहे आपली. आणि ते कशा प्रकारे वडापाव बनवतात, ते कधीपासून बनवतात ते विचारूया. आता मला सांग, आपल्या शॉपचं नाव काय? श्री स्वामी वडापाव. श्री स्वामी वडापाव. कधीपासून तुमचं स्टॉल आहे वडापावचं इथे? आम्हाला जवळजवळ इकडे 30 वर्ष झाली आम्हाला. 30 वर्षापासून तुम्ही इथे? 30 वर्षापासून. आणि तुम्ही सर्व फॅमिली असता का इथे? पूर्ण फॅमिली आमची, संपूर्ण. एक कामगार वगैरे कोण नाही, ते आमचे काका आहेत आमचे ते. ओके. आणि ह्या इकडे? ते बहीण आहे माझी. ओके. मित्रांनो, स्टॉल खूप छोटा आहे. त्याच्यामध्ये ते कशा प्रकारे वडे बनवतात त्या स्टॉलमध्ये आहेत ना, प्रॉपर 2 माणसांना उभं नाही राहता येत आहे. पण 30 वर्षापासून ते लोक हा स्टॉल चालवत आहेत. हे आतमध्ये वडा बनवत आहेत. एवढ्याशा स्टॉलमध्ये या लोकांनी इतके वर्षापासून ॲडजस्ट केलं, हे लोक इथे व्यवसाय करत आहेत. शॉप किती वाजता चालू होतं? 5:30ला चालू होतो. संध्याकाळी 5:30ला आणि 9 वाजेपर्यंत. जास्तीत जास्त 5:30 हे आहे. ओके. आणि दिवसाला तुमच्या तरी किती वड्यांचं सेल होतं? जवळजवळ 800-900च्या आसपास आहे. 800-900 वड्याचा सेल दिवसाला होतं का तुमचा? चला मित्रांनो, इथे बघा मस्त की गरमागरम वड्या आलेल्या आहेत. तर आपण वडासुद्धा टेस्ट करून बघूया यांचा कसा येतो. हा आलेला आहे चटणीवाला. खूप छान आहे वडापाव. कधीपासून येता तुम्ही इथे? मी पहिल्यांदाच खाते आणि मला तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आहात का? आणि तुम्ही? टेस्टी, व्हेरी टेस्टी. तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आहात का? हाँ, हम साथ में ही हैं। अच्छा, आप दोनों साथ में ही है वडापाव? वेरी नाइस, वेरी नाइस। आप कब से आ रहे हैं यहाँ पे? 2-3 साल हो गए। 2-3 साल से आप डेली आ रहे हैं यहाँ पे? रेग्युलर आते हैं, अच्छा है, सर्विस भी बहुत अच्छा है। किती वाजता येते इथे ते? नाही राहत, मी अंधेरीला राहते, पण नेहमी पार्ल्याला आले की इकडचा वडापाव खाल्ल्याशिवाय जात मी आहे भोगले चौकामध्ये. हा जो बघताय हा भोगले चौक आहे. आणि भोगले चौकाच्या कॉर्नरला तिथे पार्ले वडापाव सम्राट म्हणून आहे. चीज़ बस वड़ा पाव हम लोग ज़्यादा फेमस है। ओके. चीज बस वडापाव हे आपका ज़्यादा फेमस आहे. इथे वडा आहे, इथे समोसा आहे, हा आहे पट्टी समोसा, बटाटा भजी आहेत, कांदा भजी आहेत, मूग भजी आहेत आणि मंचुरियन आहेत. तर चला यांच्या इथे त्यांचा चीज बस वडापाव फेमस आहे, तर आपण तो ट्राय करून बघूया. नाही आहे क्या? हाँ, लहसुन चटनी। हे दुसरा लसूण चटणी आहे. लहसुन चटनी और खोबरा चटनी। ओके. ये खोबरा ही खोबरा चटणी आहे का? आणि ही लसूण चटणी. ओके. और कैसा है ये पैकेट? 60 का पैकेट है। 60 रुपीज़. ओके. दोनों पैकेट 60 का है. ओके. ये आपका मीठा चटनी, यह है आपका तीखा चटनी, ये लहसुन का सूखा चटनी, ये अब इसको खाया जाएगा। बस ये अभी रेडी हो गया? हाँ, ये अभी रेडी होगी। ओके. अनस, किती वर्षापासून आपले इथे शॉप आहे? 50 वर्ष झाली. 50 वर्षापासून इथेच आहे का? नाही, इकडे वेगळं आहे. 1972 पासून चालू आहे. 1972 पासून तुमचं हे शॉप चालू आहे. आणि आपल्याकडे काय काय व्हरायटी मिळते इथे? आपल्याकडे 50+ वडापावची व्हरायटी भेटते. 50+ प्लस वडापावची व्हरायटी आहेत. ओके. आणि आपलं सगळे वेगवेगळं बटाटा भजी, समोसा, कचोरी वगैरे ते वेगळं. ओके. आमच्याकडे हे समोसा हे सगळं आता मला वाटतं संपत आले. मी लेट आलो थोडा. हां, हे सगळे व्हरायटी तुमच्याकडे आहेत. मिसळ पण भेटते आमच्याकडे. मिसळ, शेगाव सगळ्यात कचोरी. तुमच्याकडे असं फेमस असं काय आहे? वडापावच आहे फेमस, सर्वात फेमस. फेमस वडापावच आहे. तर चला आमच्याकडे एक मस्तपैकी वडापाव बनवूया. मी इथे पार्ल्यामध्ये जॉब करायचो, तर मी यांच्याकडे याच्या अगोदर सुद्धा वडापाव खाल्लेला आहे. खूप छान आहे यांची टेस्ट. तुम्ही पण नक्की या आणि टेस्ट करून बघा. जाणार आहे मुंबईतलं प्रसिद्ध लाडू सम्राट इथे, आणि त्यांच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्नॅक्स व्हरायटी आहे ना, ते आपण आज बघणार. तर तुम्हाला इथे येण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ट्रेनचा आहे. करिअर स्टेशनला उतरल्याच्या नंतर टुवर्ड्स लालबाग एक 5 मिनिटं तुम्हाला चालत यायचं आहे.
इथे आल्याच्या नंतर आहे ना, इथे बघा इथे जैन आयटमसुद्धा ठेवलेले आहेत. त्यानंतर आहे ना, इथे तुम्ही बघाल ना तर इथे थोडीशी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. थोडं वेट करावं लागेल इथे आल्याच्या नंतर. एक 5 मिनटामध्ये तुमचा नंबर येऊन जाईल. समोरच आहे ना पार्सल काउंटर आहे, ते टेकअवे काउंटर आहे. तुमची ऑर्डर तुम्ही इथून कलेक्ट करू शकता. आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही साईडला सेक्शन पाहायला मिळतील. डाव्या साईडला इथे सँडविचचं काउंटर आहे, आपल्या टेबलच्या जस्ट समोरच आहे. बसण्यासाठी आहे ना शेअरिंग टेबलची व्यवस्था आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे मराठी खाद्य संस्कृतीतील उत्कृष्ट पदार्थ तुम्हाला इकडे खायला मिळतील. अजून एक महत्त्वाचे म्हणजे इथे स्वच्छता खूप चांगली राखून ठेवलेली आहे. लाडू सम्राट ज्याच्यासाठी सुप्रसिद्ध आहे ते म्हणजे त्यांचे बटाटे वडे. ते गरमागरम बटाटे वडे आता येतात. मी इथे मागवलं होतं गरमागरम बटाटा वडा आणि कोथिंबीर वडी. बटाटे वड्यासोबत जी खोबऱ्याची चटणी आली होती ना, तीसुद्धा अप्रतिम होती आणि लसणीची चटणी तर खूपच छान होती. त्यासोबतच तुम्हाला सांगतो जी कोथिंबीर वडी होती ना, ही सुद्धा इतकी मऊ आणि लुसलुशीत होती ना. जर तुम्ही कधी इथे आलात ना तर नक्की हे 2 आयटम आहेत त्यांचे, हे नक्की ट्राय करा. खूप छान होते. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं प्रसिद्ध असं पियुष. इथे आल्याच्या नंतर आहे ना पियुष ट्राय करायला अजिबात विसरू नका, खूप छान होतं. आणि आता मी आहे बाबई नाक्यावरती आणि आज मी तुम्हाला आहे ना बोरिवलीमधला सगळ्यात फेमस असा वडापाव दाखवणार आहे. तो म्हणजे मंगेश वडापाव. मित्रांनो, बाबई नाक्यावरून आहे ना या साईडला हा बोरिवली स्टेशनला जाणारा रोड आहे आणि नाक्याच्या ह्या लेफ्ट साईडला ना इकडे त्यांचं स्टॉल आहे वडापावचा. तुमच्या इथे चालू आणि जवळजवळ 35 वर्ष झाली. 35 वर्षापासून हा एकच स्टॉल आहे की ते अजून तुमचं अजून एक स्टेशनला आहे. अजून स्टेशनला आहे का? कुठे स्टेशनला? वेस्टला. बोरिवली वेस्टला. दोन्ही सुद्धा बोरिवली वेस्टलाच आहेत. ते कुठे आहे तिकडे? चंदावरकर रोड. कोणता? चंदावरकर रोड. ओके, चंदावरकर रोडला दुसरं तुमचं स्टॉल आहे का? राजमहल हॉटेल आहे त्याच्या समोर. ओके. आणि याची सुरुवात कशी काय केलीत तुम्ही? ॲक्च्युली माझ्या मोठ्या भावाने सुरुवात केली ओके. आणि मग त्याच्यानंतर त्यांना जॉब लागला म्हणून मग मी या धंद्यामध्ये. यांच्याकडे आहे ना पट्टी समोसा आहे, त्यानंतर यांचा हा फेमस वडा आणि इथे समोसे आहेत. तर यांच्याकडून आपण यांना वडा घ्याव्या आणि आपण यांचा वडापाव टेस्ट करून बघूया. हा पंजाबी समोसा आहे का? आता तर सध्या गर्दी कमी आहे आणि इथे बघा असं पहिला मला वाटतं वडापाव शॉप असेल जिथे पब्लिकला हँडल करण्यासाठी, लाईन हँडल करण्यासाठी आहे ना सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहे. ऑनलाईनसुद्धा ऑर्डर घेता का? हो, ऑनलाईन म्हणजे आता 6 महिने झाले झोमॅटो चालू केलं आहे. हा, चांगला रिस्पॉन्स आहे. ऑर्डर वगैरे असतात झोमॅटोचे. मिनिमम कितीची ऑर्डर घ्यावी लागते झोमॅटोवरती? नाही, कितीची पण ऑर्डर चालते. अच्छा, कितीची पण ऑर्डर चालते? एक वडापावची पण ऑर्डर चालते. आणि हे ओपन कधी असतं तुमचं? दर दिवशी ओपन असते कसं? बंद किती वाजता चालू करता? दर दिवशी बंद. दर दिवशी किती वाजता चालू करता तुम्ही? 4 वाजता चालू होतं. 4 ते 10. 4 ते 10 पर्यंत चालू असतं. आणि गर्दी नेहमी अशीच असते का इथे? गर्दी असते. सॅटर्डे संडे जास्त असतं. बंद कधीच नसतो ना? तुम्ही बाबई नाक्यावरती राहत असाल ना किंवा बोरिवलीच्या आसपास कुठे, तर नक्की यांच्या स्टॉलवरती येऊन व्हिजिट करा आणि यांचा वडा टेस्ट करा. छत्रपती शिवाजी टर्मिनसला. आणि आज आपण इथे ट्राय करणार आहे मुंबईतला सगळ्यात फेमस वडा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ समोर आहे शिवाजी टर्मिनसचं स्टेशन आहे आणि त्याच्या जस्ट अपोजिटला आलात ना तर इथे आहे आराम वडापाव. हे 1939 पासून इथे हे यांचं वडापावचं स्टॉल आहे. खूप फेमस आहे. इथे गर्दी बघाल ना तर खूप भयानक गर्दी असते. तर चला आज याच्यामध्ये 50 रुपयाला 2 वडापाव. एक वडापाव 25 रुपये आहे. चला इथे आम्ही 2 वडापावची ऑर्डर आपली दिलेली आहे. आपला नंबर आता आला आहे. गर्दी खूप आहे इकडे बाहेर. किती वाजता चालू होतं हे शॉप तरी पण? सकाळी 8:30 ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. 10. ओके. कारण इथे गर्दी बघाल ना तुम्ही तर आल्यापासून सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत तर फुल गर्दी असते. चला आमचे दोन्ही वडापाव आम्ही घेतलेले आहेत. टेस्ट करून बघूया. वडापाव आहे. वडापावची साईज बघा, वडा किती मोठा येतो. आणि त्यासोबत आपल्याला त्यांनी ग्रीन चटणी, त्यांची लाल चटणी आणि त्यासोबत कांदा लसूणची जी सुकी चटणी आहे तीसुद्धा लावलेली आहे. सोबतच आपल्याला मिरच्यासुद्धा आहेत. तर चला पटापट आपण वडापाव टेस्ट करून घेऊया. 20 मिनटं आले येऊन. 20 मिनटानंतर माझा नंबर आला आहे. आणि गर्दी अशीच आहे मागापासून. गर्दी वाढते, कमी होते, वाढते, कमी होते आणि पूर्ण दिवसभर अशीच गर्दी असते. आराम वडापाव म्हणून नाव आहे. जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुमच्या जस्ट समोरच वडापाव आहे. तर नक्की या आणि इथला वडापाव टेस्ट करा. व्हिडिओ कशा वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. मस्त करा.